मी आता तुझ्या गळ्यातील ते मंगळसूत्र तोडून टाकणार आहे, अशी निर्वाणीची धमकी देऊन अनिल ताराच्या घरातून गेला होता. आणि तारा मनात खचून गेली होती. अनिलला ती चांगली ओळखत होती. त्याच्या निर्दयपणाची तिला पूर्ण कल्पना होती. आजपर्यंत माणसं मारायचा तो खेळ खेळत होता आणि तो खेळ तारानं पाहिला होता. ती विचारात पडली होती. अनिल चिडला आहे, तो नक्की परत येईल असं तिला वाटत होतं. आणि त्या दिवशी दुपारी चंद्रकुमार येऊन पोहोचला. ताराला सुखरूप पाहून त्याला बरं वाटलं, पण तिचा कोमेजलेला चेहरा पाहून तो काळजीत पडला. तो पुढे आलेला पाहून तारा विषण्णपणे हसली आणि त्याच्या पुढे गेली. तिने त्याला पाणी दिलं. तो जेवूनच आला होता. नंतर ती दोघही माडीवर गेली आणि बसली. चंद्रकुमार एका खुर्चीत बसला होता आणि तारा पलंगावर बसून त्याच्याकडे पाहत होती. त्या एकाच वेळी दोघांच्या डोक्यात अनिलचाच विचार घोळत होता. अनिल कोण आणि तुझा त्याचा संबंध काय, असं चंद्रकुमारला विचारायचं होतं. आत्ताच अनिल येऊन मला धमकी देऊन गेला असं तिला सांगायचं होतं, पण कोणीच बोलत नव्हतं. अखेर चंद्रकुमारनं आरंभ केला. तो शांतपणे म्हणाला, हं, बोल तू, मला तसं पत्र का लिहिलंस? कसं? ती पुन्हा हसली. की असाल तसे या, चंद्रकुमार म्हणाला. खुशालीसाठी 4 शब्द लिहिले असतेस तर मी का तुझ्यावर खटला भरला असता? काय नेम सांगावा? सरकारी माणसं काय वाटेल ते करू शकतात की? तारा बोलली मी चंद्रकुमारला चिमटा घेतला. काय म्हणतेस? कोण सरकारी माणूस? मी? चंद्रकुमार म्हणाला. तसं कशाला म्हणू? तुम्ही औषध कंपनीचे हुशार प्रचारक आहात, हे मला काय माहिती नाही? असं म्हणून तारा उठली आणि कपाटातून एक पत्र काढून ती चंद्रकुमारला देऊन पुन्हा पलंगावर बसून त्याच्याकडे पाहू लागला. कोणाचं हे पत्र? त्यानं विचारलं. वाचा तरी आधी, ती म्हणाली. आणि चंद्रकुमार ते अनिलचं पत्र पाहून चकित झाला. अनिलनं ताराला लिहिलं होतं. तारा, तुळजापूर प्रकरणानंतर मी तुला सुरक्षितेसाठी म्हणून कोल्हापूरला पाठवले होते, कारण तुळजापूरच्या शिवारात तुला एका गोसाव्याने पाहिले होते आणि तूच मला ते सांगितले होतेस. परंतु तू जी गेलीस ती डोहत बुडावी तशी नाहीशी झालीस. मी तुला अनेक पत्र लिहिली, पण तू एकाचेही उत्तर दिले नाहीस. या तुझ्या वर्तनाचा मला अर्थ समजला नाही. तू नसल्यामुळं माझ्या सर्व हालचाली बंद पडल्या आहेत. हात मोडल्यासारखे झाले आहेत आणि तू निवांत आहेस. नंतर मी कोल्हापूरला जाऊन स्वतः धोका पत्करून आनंद भुवन हॉटेलात तुझी चौकशी केली. तेव्हा मला सर्व काही समजले. ते असे की तू लग्न करून माहेरी गेलीस आणि तू कुणाशी लग्न केलेस तेही मला कळाले आहे. तू फार वाईट केलं आहेस. मी तुला आपली बहीण समजत होतो, परंतु तू माझ्या त्या पवित्र भावनेची कदर केली नाहीस. या पत्रात पुष्कळचं लिहिता येत नाही, म्हणून मी तुझ्याकडे येत आहे. परिस्थिती बिकट आहे, पण मला पर्वा नाही. मी येणार म्हणजे येणार. जिथं सख्या बहिणी दुष्टपणा करतात, मग तू तरी का करू नये? तू तर मानलेली बहीण. अनिल, बंड्या वाघ. पत्र वाचून झालं आणि चंद्रकुमारनं चटकन ताराकडे नजर टाकली. तशी ती गंभीर चेहरा करून म्हणाली, तुम्ही मला शोधण्यासाठी फार फार धडपड केली. मी तुम्हाला साधूच्या वेशात तुळजापूरच्या रानात गाडीतून पाहिलं होतं. पुढं तुम्ही कोल्हापुरात भेटलात. आपली ओळख झाली. मी फसले की तुम्हीही फसला. आपण एकमेकाला कोल्हापुरात ओळखू शकलो नाही. तेच इन्स्पेक्टर चंद्रकुमार आहात आणि मी तीच तारा आहे. तुला कोणी सांगितलं हे? त्यानं विचारलं. अनिलनं, ती उत्तरली. कधी आला होता तू? त्यानं प्रश्न केला. सकाळीच येऊन गेला, तारा म्हणाली. पोलीस अधिकाऱ्याशी लग्न का केलंस? तो विचारित होता. ती म्हणाली. अनिल म्हणजे बंड्या वाघ काय? त्यानं तिला खुलासा विचारला. अनिल हे त्याचं नाव आहे आणि बंड्या वाघ सुद्धा, ती बोलली. असं
तर असं म्हणून चंद्रकुमार विचारमग्न झाला. तो डोळे मिटून कसला तरी विचार करू लागला. कसला विचार करताय? तारा म्हणाली. सोड चिठ्ठीचा का मला अटक करायचा? ते दोन्ही विचार मी कधीच करणार नाही. चंद्रकुमार खिन्न होऊन म्हणाला, मी तुला कधीच सोडचिठ्ठी देणार नाही, कारण आता तू माझ्या एका बाळाची आई होणार आहे. आणि अटक यासाठी करणार नाही की पुन्हा तू माझ्या बाळाची आई होणार आहेस. मग काय करणार आहात? तारानं रोखून पाहताच विचारलं. मी माणूस आहे. मी माणुसकीला जे साजेल तेच मी करणार. चंद्रकुमार म्हणाला. मी तिसराच मार्ग काढणार आहे. या घडीला मात्र मला काही सुचत नाही. आता या क्षणी कुटुंब आणि कर्तव्याच्या कात्रीत माझं मन सापडलं आहे. तू जेव्हा माझ्या जीवनात आलीस तेव्हा मला फार आनंद झाला होता आणि आजही तितकाच मला आनंद झाला आहे. मी अनिलविषयी तुला आज विचारणार होतो, पण तू स्वतःच हे मला सांगून जन्माचं सुखी केलं आहेस. तारा ऐकत होती आणि तिचे डोळे भरून वाहत होते. ओठ थरथरत होते आणि तिच्या आसू भरलेल्या डोळ्यात तिची तरळ नजर कोंडली गेली होती. उशिरानं तिनं डोळे पुसले आणि स्वतः आपली कथा चंद्रकुमारला सांगितली. आपली आणि अनिलची कशी शाळेत ओळख झाली, त्यानं बहिणीचं नातं लावलं आणि भावाचा शब्द मोडायचा नाही म्हणून काय केलं आणि आज तो काय बोलून गेला आहे, हे सर्व तिने सविस्तर सांगितले. चटकन उठून तिने चंद्रकुमारला मिठी मारली. आवेगानं ती त्याला बिलगली. नंतर उशिरानं ती पुन्हा पलंगावर बसली. बरं, शेवटी अनिलचा विचार तरी काय आहे? चंद्रकुमारने विचारले. तो माझं मंगळसूत्र तोडणार आहे, ती हुंदकेतीत बोलली. असं म्हणजे तो मला मारणार आहे? ठीक आहे, आता कसलीच काळजी करू नको, चंद्रकुमार म्हणाला. तुम्हाला कल्पना नाही, तो फार निर्दयी माणूस आहे, तारा म्हणाली. बरं, तो असतो कुठं? त्यानं विचारले. वडगावात, तारा बोलली. मग चल, आपण आताच निघायचं, चंद्रकुमार म्हणाला. चल, तयारी कर. कुठं जायचं? तारानं विचारलं. कोल्हापूरला, शेवटच्या एसटीनं, त्यानं घाई केली. लगेच तारानं पेटी भरली आणि तीही तयार झाली आणि आईचा निरोप घेऊन ती त्याच दिवशी चंद्रकुमार बरोबर कोल्हापूरला रवाना झाली. चंद्रकुमार कोल्हापुरात आला. त्यानं पुन्हा आनंद भवनात खोली घेतली आणि ताराला हॉटेलात ठेवून तो पुढील कार्याला लागला. वाटेत तारा त्याला म्हणाली होती की हा अनिल भयंकर प्राणी आहे. तो माझाही खून करायला मागपुढं पाहणार नाही. दुसरी गोष्ट, त्याच्या बंदुकीचा नेम कधी चुकत नाही. तो माझ्या जीवावर उठला आहे, पण मीही त्याला क्षमा करणार नाही. परंतु तुम्ही त्याच्यापासून सावध असावे. आणि त्याचप्रमाणे चंद्रकुमारने सर्व व्यवस्था केली होती. त्यानं 2 गुप्त पोलीस हॉटेलच्या दारात पाळतीवर ठेवले होते आणि स्वतः पुढील तरतुदीला लागला होता. आता त्याच्या डोळ्यापुढून वडगाव हलत नव्हतं. त्याला अनिलवर चालून जायची घाई झाली होती. 2-4 दिवसात त्याने कडेकोट बंदोबस्त केला आणि तो वडगावला निघाला. तेव्हा तारा घाबरली होती. ती डोळ्याला पदर लावून म्हणाली. अनिल तुमच्यावर चढाई करून येणार होता, पण उलट झालं. तुम्हीच त्याच्यावर चालून जात आहात. जीवाला जपा. तो कधी माघार घेत नसतो आणि त्याच्याकडे भरपूर हत्यार आहेत आणि तीही आधुनिक. तू चिंता नको करू, चंद्रकुमार बोलला. चिंता नको करू तर काय करू? तारा कळवळून म्हणाली. तुम्ही परत येईपर्यंत मी जेवणार नाही, पाणी पिणार नाही. हे काय तारा? चंद्रकुमार तिला हृदयाशी धरून म्हणाला. मी काही आजच सरकारी नोकरी करत नाही. मी आजपर्यंत अनिल सारख्या अनेक डाकूंचा मुकाबला केला आहे. तू फक्त पाहत राहा. फक्त स्वतःला जपा, तारा म्हणाली. माझं मंगळसूत्र सलामत ठेवा. आता मी एकटी नाही. लवकरच आपल्या घरात बाळ येणार आहे, पण मेली ही पिढाच होऊन बसली आहे. निर्भय रहा, असं म्हणून चंद्रकुमारनं ताराचा शेवटचा निरोप घेतला. तेव्हा तारा म्हणाली. वडगावात जो मार्ग शिरतो नि गाव लागते
की प्रथमच एक उंच वाडा दिसतो. तो वाडा तो गावात उंच आहे आणि त्याच्या माळीवर अनिलचा मुक्काम असतो हे लक्षात ठेवा. त्याची माणसं जीवावर उदार असतात. ती मारायची किंवा मरायची पर्वा करीत नाहीत. शिवाय त्यांना अनिलनं सर्व शिक्षण देऊन ठेवले आहे. तारा, मला आता सर्व काही समजले आहे. तू बेफिकीर राहा, चंद्रकुमार म्हणाला. तू आता नाजूक परिस्थितीत आहेस हे विसरू नको. मी निश्चित परत येईल. आपली भेट होईल. बस एवढंच करा, मी काहीच बोलत नाही, तारा म्हणाली. चंद्रकुमार खोलीबाहेर पडला आणि चालू लागला. तेव्हा ती खिडकीतून त्याला पाहत होती. चंद्रकुमार मनात म्हणत होता, स्त्री ही प्रथम प्रेम करते. ती प्रियकर म्हणून प्रेम करते, भाऊ म्हणून माया करते, पण ती जर भडकली तर किती निर्दयी होते याचा तारा हा एक नमुना आहे.